आपल्या विविध मागण्यांसाठी परभणी महापालिका कर्मचारी संघटनेने ठिय्या आंदोलन केले असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वेतनवाढीसाठी, जीएसटीचं वाढीव अनुदान आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी मागील काही महिन्यांपासून मागणी करत आहेत, परंतु या मागण्या पूर्ण होत नसल्याने शेवटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा हत्यार उभारावं लागलं आहे। यानंतर ही मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबई येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यामुळे आता सरकार दरबारी यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। 2026 पासून आमचा काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे। आम्ही 8 दिवस अगोदर शासनाला आणि इथं आयुक्त साहेबाला एक पत्र दिलं होतं की तुम्ही 10 तारखेच्या आत आम्हाला आमचे पूर्ण पगार द्या आणि शासनाला अशी मागणी होती की तुम्ही आमचे जे प्रलंबित वाढीव अनुदान आहे ते लवकर मान्य करून द्या, नाहीतर आम्ही बसणार। त्यांनी आतापर्यंत दिले नाही म्हणून आम्ही नाईलाजानं आज इथं काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत शासन आमचा वाढीव अनुदान देत नाही तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन चालणारच आहे आणि असंच वेगवेगळे प्रकारचे आमचे आंदोलन चालणार आहे। आणि 12 तारखेला शनिवार बाजारातून जिल्हाधिकारीपर्यंत आमचा एक धडक मोर्चा बी आम्ही काढणार आहोत आणि जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत आमचे 5 पगार भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील। आता वेळ आलेली आहे, 5 महिन्यापासून पगार नसल्यामुळे आमच्या मुलांची फीस नाही भरल्यामुळे आमचे मुलं घरी बसलेले आहेत आणि आमच्या घरचे जे आजारी लोक आहे त्यांना दवाखान्याचे ट्रीटमेंट करण्याकरिता पैसे नाही। असे आमची आता परिस्थिती आहे। शासनाला याचं थोडंसं जाणीव करून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी आमचा वाढीव अनुदान द्यावा ही विनंती मी आपली या बंद आंदोलनामध्ये परभणी शहर महानगरपालिकाच्या पूर्ण कर्मचाऱ्यांचा व तसेच स्वच्छता कामगार संघटनेचा पाठिंबा आहे। म्युन्सिपल संघटना त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि आमचे कांबळे साहेब इथे येऊन बसलेले म्युन्सिपल संघटनाचे अध्यक्ष त्यांचा मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द